आपण पाहतो की पोलिसांनी अधिकची कुमक मागून आदित्य ठाकरे जे आतमध्ये आहेत जोपर्यंत व्यवस्थित रस्ता करून दिला जात नाही तोपर्यंत मी इथनं जाणार नाही आणि मुख्य रस्त्यानंच मी जाणार अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। पण दुसरीकडे आपण पाहतो की निलेश राणे या ठिकाणी आहेत, नारायण राणे जे खासदार आहेत ते सुद्धा आहेत। त्यांची भूमिका अशी आहे की एका बाजूला तुम्हाला रस्ता असताना तुम्ही जावा अशा प्रकारची भूमिका आहे, आम्ही इथून हलणार नाही अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे। एकूणच आपण पाहतो की दोघांनाही या ठिकाणी बाहेर काढायचा प्रयत्न सुरू आहे। जयंत पाटील यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मध्यस्थीचा आणि त्याप्रमाणे आपण पाहतो की पोलीस प्रशासन या ठिकाणी भूमिका घेऊन या ठिकाणी आपण पाहतो की त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण पाहतो ठाकरे गटाचे शिवसैनिक या ठिकाणी एका बाजूने बाहेर जाताना दिसतात, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। कोणीही घोषणाबाजी करू नये अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतो ठाकरे गटाचे कार्यकर्ते हळूहळू या ठिकाणी चबुतराच्या जवळपासून या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात, त्याची ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी ही दृश्य पाहिल्यानंतर लक्षात येतं की तो संघर्ष होता, तो संघर्ष मावळताना दिसतोय आणि एकूणच आपण पाहतोय या ठिकाणी अंबादास दानवे असतील किंवा त्यांच्या पाठीमागे आदित्य ठाकरे हे स्वतः आहेत आणि ते इथून निघताना दिसतात। आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी आपण पाहतो नारायण राणे आहेत त्यांना एक नजर त्या बाजूने टाकलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आपण पाहतो की तुम्ही इथून आपण हळूहळू जाताना दिसतात। मी तुम्हाला थांबवते, घोषणा आपण ऐकूया काय नेमकी घोषणा दिली जाते, काय वातावरण मात्र हळूहळू या बाजूने निघून दिसतात। जाण्याचा प्रयत्न निघून गेलेला आहे। आता नारायण समर्थक या ठिकाणी घोषणा दिसताना आपण पाहतोय की ठाकरे सेनेचे कार्यकर्ते बाहेर पडताना दिसतात। आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी आहे ते कुठे कामी आले अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी प्रयत्न करूयात। आदित्य ठाकरे भूमिका आणतात। जरूर